भाजपचे आमदार राम कदम यांच्या घाटकोपर इथल्या कार्यालयामध्ये सध्या गर्दीच गर्दी पाहायला मिळते आणि ही गर्दी महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून आलेल्या सर्व अपंगांची आहे, जे या ठिकाणी कृत्रिम हात आणि पाय लावण्यासाठी आलेले आहेत. त्यांचं मेजरमेंट या ठिकाणी घेतलं जाते आणि जवळपास 1000 ते 1500 लोक सध्या या कार्यालयामध्ये उपस्थित आहेत. आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं मेजरमेंट झालंय या ठिकाणी आणि काय तुमच्या भावना आहेत? चांगलं वाटलं. आम्ही खूप लांबून आलोय. आम्ही धाराशिव जिल्ह्यातून आलो. आणि कसा झाला तुमचा हा प्रवास आणि तुम्ही समाधानी आहात का या ठिकाणी आलात? समाधानी आहे. इतर ठिकाणी जेव्हा तुम्ही जाता त्यावेळी किती पैसे तुम्हाला ह्या कृत्रिम हातपायांसाठी लागतात? रुपये तर 1,00,000 लागले. इथे काही पैसे घेतले जातात? नाही नाही, मोफत आहे. मोफत. त्यामुळे आनंद आहे एक प्रकार. आनंदी आहे. आपण पाहतोय की निशुल्क या ठिकाणी हात आणि पाय जे आहेत ते लावले जात आहेत. जे अपंग व्यक्ती आहेत त्यांची मोठ्या प्रमाणामध्ये संख्या आपण पाहतोय बघा या ठिकाणी आहे. काही जण कुबड्या घेऊन या ठिकाणी पोहोचलेले आहेत, काही जण आपले पाय या ठिकाणी दाखवत आहेत. काका कुठून आलाय? जुन्नरवरून. जुन्नरवरून आले. आणि या ठिकाणी कृत्रिम पाय लावण्यासाठी तुम्ही हो पोहोचलो. मेजरमेंट झाले तुमचे? हो नाही झालं ना अजून, व्हायचंय. पण किती दिलासादायक बाब आहे की या ठिकाणी तुम्ही पोहोचलेत. धनसेवा लय भारी आहे, जेवायला भेटलं. या ठिकाणी जनसेवा सुरू आहे असं सुद्धा हे सगळे म्हणतात. आणि आमदार इथले स्थानिक आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी प्रत्येक रुग्णाची या ठिकाणी चौकशी करतायत, विचारपूस करतायत. आपण त्यांच्यासोबत थेट बातचीत करणार आहोत. एक वसा घेऊन तुम्ही पुढे चाललायत सामाजिक कामाचा आणि तुमची दहीहंडी तर सगळ्यांना माहीतच आहे. पण आज कृत्रिम पाय आणि हात लावण्याचा हा जो काही संकल्प तुम्ही केला आहे तो किती मोठा आहे आणि किती फायदेशीर आहे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी? महाराष्ट्रभरातून देशभरातून कुणी यावं, कुठल्या जातीचं, धर्माचं, कुठल्या पक्षाचा, पंथाचं हे पाहिलं जाणार नाही. त्याला कृत्रिम हात पाय आणि क्लिपर आपण लावून देऊ. आता हात पाय लावून देताना 2 प्रकारचे आहेत. जर कोपऱ्यापासून तुटला असेल तर त्याला वेगळ्या पद्धतीचा हात लागतो आणि वरपासून जर तुटला असेल तर त्याला वेगळ्या प्रकारचा हात लागतो. पायाच्या बाबतीतही तेच आहे, क्लिपरच्या बाबतीतही तेच आहे. पूर्णपणे मोफत या ठिकाणी आपण बसवून देतोय. त्यामुळे ही बातमी महाराष्ट्रामध्ये जो कोणी ऐकत असेल त्यांनी त्याच्यापुरती मर्यादित न ठेवता घाटकोपरला माझ्या श्रावण निवास या घरी आपण दर महिन्यातून एकदा या ठिकाणी डॉक्टर्स बोलावतो आणि दिवसभर पूर्ण मोफत त्यांचं माप घेऊन त्यांना क्लिपर, कृत्रिम हातपाय या सगळ्या गोष्टी आपण देतो. आणि हे मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे या भावनेनं ते आहे. आलेल्या सगळ्या दिव्यांगांची सेवाही होते. त्यांचं दुपारचं जेवण, त्यांना जे काही आवश्यक आहे जेवढं जमेल तेवढं इथे करण्याचा प्रयत्न आहे. सर्व दिव्यांग या ठिकाणी पोहोचलेत. हजारोच्या वर यांची संख्या आहे आणि या सगळ्यांना कृत्रिम हातपाय लावून मिळणार आहेत. बाहेर मी यांच्याशी पण बोललो तर ते म्हणाले की 1,00,000 रुपये लागतात जर कृत्रिम हातपाय लावायचे असेल. पण या ठिकाणी तुम्ही निःशुल्क हे सगळं देताय. ही संकल्पना कुठून आली तुमच्या? नाही, हा दुसराच कॅम्प आहे आपण करतो आहोत. आणि याच्या अगोदरही कॅम्प केला होता. त्या कॅम्पला जवळपास 65 दिव्यांग आले होते. या कॅम्पला मोठ्या प्रमाणात अपेक्षित 400 होते, पण खूप मोठी संख्या आली ह्या कॅम्पला. काही लोकांना सकाळपासून आलेत पण त्यांचा अजून नंबर लागला नाही. नंबर लागेल. जोपर्यंत सगळ्यांचं माप घेऊन होणार नाही, सगळ्यांना समाधान होणार नाही, तोपर्यंत हे चालू राहील. पण आता पुढचा कॅम्प हा 14 डिसेंबरला आहे. तर 14 डिसेंबरला पण ज्यांना कोणाला कृत्रिम हातपाय हवा असेल त्यांनी यावं, त्यांना कृत्रिम हातपाय लावून आपण देऊ. आणि सेवाभावी अनेक लोक आहेत आणि शेवटी इच्छाशक्ती असेल तर सर्व काही संभव आहे. पण इतका मोठा संकल्प तुम्ही केलाय, या मागची मूळ कल्पना तुमच्याकडे कशी काय आली? भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी घाटकोपरला होते. भारतातलं सगळ्यात मोठं रक्षाबंधन आहे तेही घाटकोपरला होतं. आता महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठी दिव्यांगांची सेवा या घाटकोपरच्या पुण्यभूमीत व्हावी अशी माझी कल्पना आहे. आणि माझ्या डोक्यात की 25,000 कमीत कमी दिव्यांगांची सेवा या येणाऱ्या 5 वर्षात करायची. नक्कीच. राजकीय प्रश्न तुम्हाला 2 विचारायचे आहेत याच निमित्तानं. माणिकराव कोकाटे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिलं. भाजपचं संपूर्ण आयुष्य फोडाफोडीमध्ये गेलं असं ते म्हणतात. याला उत्तर कसं देणार तुम्ही? कोण म्हणतंय? माणिकराव कोकाटे कॅबिनेट मंत्री. मी माणिकराव कोकाटे साहेबांचं वक्तव्य ऐकलं नाही, पण इलेक्शनच्या तोंडावर काही ठिकाणी आमची महायुती आहे, तर काही ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष हा वेगळा लढतोय, तर त्या ठिकाणी राजकीय आवश्यकता म्हणून ते बोलले असतील आणि ते नेमकं काय बोलले ते ऐकल्याशिवाय त्यावर विधार करणं योग्य ठरणार नाही. आणि ते एक ज्येष्ठ नेते आहेत असं बोलणार नाहीत. आणि राहिला प्रश्न
फोडाफोडीचा, तर एक राजकीय नेता 4 लाख लोकांमधून निवडून येतो. त्याला सहज फोडलं जाऊ शकत नाही. त्याची स्वतःची इच्छा असते, तेव्हा तो कुठला तरी पक्ष स्वीकारतो. त्याला आपण नाव देतो फोडाफोडी. फोडाफोडी असत नाही. त्या कार्यकर्त्याची, नेत्याची स्वतःची मनदुखी असते. कुठेतरी तो दुखावला गेलेला असतो. त्यामुळे लहान मुलाला देखील समजवणं कठीण असतं. तर हा तर 4-4, 5-5 लाख लोकांचं नेतृत्व करणारा एक राजकीय नेता, त्याला सहजासहजी फोडणं शक्य नसतं, जोपर्यंत त्याची स्वतःची इच्छा होत नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न आहे. उद्धव ठाकरे म्हणालेत की महापौर जो आहे मुंबईमध्ये तो हिंदू महापौरच होणार आणि तुम्ही मतं चोरू शकता, पण तुम्ही मराठी माणसाची मनं चोरू शकत नाही. पक्ष चोरू शकता, पण मराठी माणसाची मनं चोरू शकत नाही. बरं झालं उद्धव ठाकरेजींना भगवाई आठवला, मराठी माणूसही आठवला आणि मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल हेही आठवलं. त्यावेळेस काय झालं होतं उद्धव ठाकरेजींना? जेव्हा त्यांचे लोकसभेचे खासदार निवडून आले आणि पाकिस्तानचे झेंडे नाचवत पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते, त्यावेळेस काय गप्प होते उद्धव ठाकरे? औरंगजेबानं ज्यांना आमच्या छत्रपती शिवरायांना नजरकेद केलं, अनन्वित छळ केला संभाजीराजांचा, त्या औरंगजेबाच्या कबरीचा उदो करणाऱ्यांच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. तेव्हा का त्यांना भगवा आठवला नाही? अयोध्येच्या राम मंदिराच्या भूमिपूजनावर यांनी प्रश्न उपस्थित केले, तेव्हा त्यांना का हिंदू माणूस आठवला नाही? राज्यसभेची खासदारकी आली, उद्धव ठाकरेंनी कधी मराठी माणसाला केलं राज्यसभेत खासदार? म्हणजे पत्रात चाळीतल्या मराठी माणसाला हाकलून देताना त्या बिल्डराचं भलं केलं, त्यावेळेस त्यांना मराठी माणूस आठवला नाही. मुंबई महापालिकेत 30 वर्षाची सत्ता, एका मराठी माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं तुम्ही? त्यामुळे निवडणूक जवळ आली की मराठी, भगवा, औरंगजेब, छत्रपती शिवराय करायचं. आणि झालं की शिवरायांचे जे वंशज आहेत त्यांना म्हणायचं पुरावे द्या, तुम्ही वंशज कशावरून. त्यामुळे ही दुटप्पी भूमिका जी उद्धव ठाकरेंची आहे आणि त्यांना घरात बसून असं वाटतं की लोकांना ते सांगतील आणि जसं बनवतील तसं लोक मूर्ख बनतील, असं होत नाही. लोकांना मूर्ख बनवण्याच्या नादात त्यांना जवळपास 95% लोक सोडून गेले. आता तरी त्यांनी जमिनीवर येऊन स्वतःचं चिंतन करावं. एक शेवटचा प्रश्न आहे. राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या सभा दिसत आहेत, होताना दिसत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, पण विरोधक कुठेही आक्रमक दिसत नाही, त्यांच्या सभा होत नाही, ते काही बोलत नाही. लोकशाहीसाठी हे सगळं घातक आहे असं म्हणा? पूर्णपणे मानसिकदृष्ट्या खचलेत ते. आणि मानसिकदृष्ट्या याच्यासाठी खचलेत, त्यांना माहिती आहे काही केलं तर पराजय होणार आहे, हरणार आहेत. तर अशा स्थितीत माणूस काय करतो? पण त्यांनी काय प्रचार करायचा आहे, काय करायचं ते करू देत, पण लोक काम करणाऱ्या माणसाला मत देतात. म्हणून आदरणीय देवेंद्रजी आहेत, आमचे 2 पक्षाचे महायुतीचे नेते आहेत, शिंदेसाहेब, अजितदादा, ही कामं करणारी लोक आहेत. ही उद्धव ठाकरेंसारखी घरात बसणारी लोक नाही आहेत. तर त्याच्यामुळे जो गोरगरिबाच्या वेळेला उभा राहतो त्याच्यासाठी लोक उभी राहतात. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आता राम कदम हे स्वतः या सगळ्या दिव्यांगांची भेट घेत आहेत आणि त्यांना कसे कृत्रिम हातपाय लावून मिळतील याची देखील दखल घेतली जाते. त्यामुळे जवळपास 1000 ते 1500च्या संख्येमध्ये हे सगळे दिव्यांग जे आहेत ते आता घाटकोपरला पोहोचलेत. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात मोठा कॅम्प जो आहे तो सध्या या ठिकाणी लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन कमलेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.